हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 42. आबासाहेब क्रूर हसले. त्यांचं ते हसू सम्राट बघतच राहिला. आबांनी कोणाला तरी व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवरील दृश्य बघता सम्राटच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. आता पुढे. समोर आबांच्या हाताखाली काम करणारा श्यामा अगदी रक्तबंबाळ अवस्थेत विवळत पडला होता. ह्याला असं का मारलं? सम्राटने विचारलं. हाच तो हरामखोर जो आपल्या सगळ्या खबरी त्या संग्रामला द्यायचा, आबासाहेब म्हणाले. मग ह्याला माहिती असणार तो कुठे येते, सम्राट म्हणाला. एवढ्यात आपल्या माणसांनी झडप घातली असणार त्याच्यावर, म्हणत आबा क्रूर हसले. म्हणजे? सम्राटने प्रश्न केला, पण आबासाहेब फक्त हसत होते. आबा काय ते नीट सांगा मला, सम्राट त्यांना म्हणाला. थोडी कळ काढ, सम्राटची पाठ थोपटतच आबा म्हणाले. त्याच्या अस्ताव्यस्त पडलेल्या बेडवर पायावर पाय टाकून ते बसले. त्यांचा तो पेशवेजीत रुबाब सम्राट पाहतच राहिला. अधूनमधून मोबाईलवर त्यांचं लक्ष जात होतं. जणू कोणाच्या तरी फोनची ते वाट बघत होते. आबा सांगा ना नीट काय ते, मला अजून स्वस्त नाही बसवलं जात, सम्राट म्हणाला. संग्रामचा पत्ता सापडलाय. अण्णाला मुख्यमंत्रीपदापासून हटवण्यासाठीचा एकच उपाय म्हणजे संग्राम, आबासाहेब म्हणाले. त्याने मला काय मिळणार? मला आद्या हवी आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही सीड सोबत करा. माझ्या रस्त्यात तो आडवा आलाय, सम्राट म्हणाला. जर विहीरच बुजवली तर लोकांना पाणी कसं मिळणार? आणि लोकांना पाणीच नाही मिळालं तर लोक जिवंत कशी राहणार? काही कळतंय का आम्हाला काय बोलायचंय ते? का अजून आद्याचं हे डोक्यात? आबासाहेब सम्राटच्या डोक्यावर मारतच म्हणाले. त्यांचं ते कोड्यात बोलणं सम्राटच्या डोक्यावरून गेलं होतं. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण मला आद्या हवी आहे. त्यात ते दोघे कालपासून घरी नाहीत. त्यांची ती जवळीक मला सहन नाही होत आहे, सम्राट चिडचिड करू लागला. काय आहे त्या मुलीत एवढं? तुझ्यासमोर तिच्यासारखे 56 आद्या आम्ही उभे करू, आबासाहेब म्हणाले. मी तुमच्या डोक्याने अजिबात नाही चालणार. सगळं उलट होतंय. मुळात सगळ्या गोष्टी भावाला सांगून तुम्ही चूक करताय. ह्या क्षणी जिथे तुमचं नाव गाजायला हवं होतं तिथे आबाच गाजतायत. त्या संग्रामचा डाव त्याच्यावरच आम्ही उलटा पाडतो की नाही ते बघाच. माणसानं थांबायला सांगा आपल्या, सम्राट वडिलांवर हुकूम सोडतच म्हणाला. आराम खुर्चीवर अंग टाकत तो त्यावर बसून झुलू लागला. मित्रमंडळीसोबतची ट्रिप संपवून सीड आद्यासोबत घरी यायला निघाला. घरी परतताना सीडला उशीर झाला. मध्यरात्रीचे 2 वाजून गेले होते. आद्याला स्वतःच्या मिठीत घेऊन तो गाडी ड्राईव्ह करत होता. ती त्याच्या मिठीत झोपी गेली होती. अधूनमधून तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत सीड तिला थोपटत होता. डोक्यात संग्रामने सांगितलेल्या गोष्टी घर करून होत्या. घर सोडायचा निर्णय तर त्याने घेतलेला, पण नोकरी आणि नवीन घर कसं काय मॅनेज करायचं, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित राहिला होता. खरं तर आद्याला त्या घरी ठेवायला सुद्धा त्याला भीती वाटत होती. 24 तास तिच्यासोबत राहणं शक्य नव्हतं त्याच्यासाठी. विचारांच्या तंद्रीत गाडी घराजवळ येऊन कधी थांबवली हे सीडला कळलंच नाही. का माहिती का, पण आज त्याचं हृदय घरी जाताना आपसुकच धडधडू लागलं होतं. स्वीटहार्ट, त्याच्या मिठीत गाढ झोपलेल्या आद्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवत त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. डोळे चोळत ती बसल्या जागीच नीट होऊन बसली. कितीही काही केलं तरी डोळ्यावरची झोप जात नव्हती. गाडीबाहेर पडावंसच तिला वाटत नव्हतं. पुन्हा सीडच्या खांद्यावर डोकं टेकत डोळे मिटून ती बसली. सीड गालातल्या गालात हसला. रूममध्ये जाऊन झोपूयात ना स्वीटहार्ट, मी गाडी ड्राईव्ह करून खूप दमलोय, प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवतच तो तिला म्हणाला. तशी ती त्याच्या बाजूची उठली आणि गाडी बाहेर थांबली. डोळे मिटूनच ती बाहेर उभी होती. बॅग उद्या काढूयात, सीड तिच्या जवळ येतच तिला म्हणाला. तिने हो म्हणून मान डोलवली. तिच्या डोळ्यांवर असणारी झोप बघता सीडने नेहमीप्रमाणे तिला उचलून घेतलं. ती त्याच्या छातीवर डोकं टेकून त्याच्या मिठीत डोळे मिटून तशीच पडून राहिली.
नेहमीप्रमाणे त्याच्या हृदयाचे ठोके तिच्या ओठांवर स्मित उमटवत होते. तिच्या ओठांवरील ते स्मित बघतच सीड तिला घेऊन स्वतःच्या खोलीत आला. तिला व्यवस्थितपणे बेडवर झोपवत तो सुद्धा तिच्या बाजूला आडवा झाला. दोघेही इतके दमले होते की कपडे बदलण्याचे त्राण देखील दोघात नव्हते. सकाळी नेहमीप्रमाणे मोबाईलच्या अलार्मने सीडला जाग आली. किंचितशी फळ डोळ्यांच्या मध्ये आणत त्याने मोबाईलमधील अलार्म बंद केला. स्वीट हार्ट म्हणत त्याने कोस बदलली. आद्याच्या पोटावर आत ठेवायला तो जाणार, पण त्याचा हात थेट बेडवर येऊन पडला. निद्रामय अवस्थेत असलेलं त्याचं हृदय चांगलंच धडधडू लागलं. बेडवर ताड करून तो उठून बसला. आद्या, अंगावरील चादर बाजूला करत त्याने तिला आवाज दिला, पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता. अंघोळीला गेली असेल असा अंदाज घेत त्याने बाथरूम गाठले, पण तिथेही कोणी नव्हते. घाई गडबडीतच तो खोलीबाहेर पडला. स्वयंपाकघराच्या दिशेने तो जाऊ लागला. आद्याचा आवाज येत होता तिथून. कोणासोबत तरी गप्पा तिच्या चालू होत्या. एवढ्या पहाटे ही कोणासोबत बोलते? सीडने स्वतःलाच प्रश्न केला. आद्याला बघायला म्हणून तो स्वयंपाकघरात आला तर सम्राट तिथे होता. किचन ओट्यावर चढून तिचं बोलणं ऐकत बसला होता. मला तर तिथून परत यावंसच नव्हतं वाटत. मी तर सिद्धराजनं म्हणाले सुद्धा की आपण इथेच राहूयात, पण आज त्यांना कामावर जायचं होतं ना, म्हणून आम्हाला यावं लागलं. आद्या सम्राटसोबत गप्पा मारत होती. सीडला तिथे आलेलं बघून सम्राट किचन ओट्यावरचा खाली उतरला. सम्राट अचानकपणे शांत झालाय हे बघून आद्याने मागे वळून पाहिलं. तुम्ही उठले पण? आद्याने विचारलं. काय चाललंय इथे? सीडने विचारलं. ब्रेकफास्ट बनवते. तुम्ही जिमला जाणार ना? तुमचं दूध मी गरम करून थंड केलंय. बाजूलाच असलेली बाटली हातात घेत तिने सीडला दाखवली. मी जिमला नाही जात आहे. जेवढं केलंस तेवढं पुरे झालं. रूममध्ये चल, सीड तिला म्हणाला. मी तुझी वाट बघत इथे बसलो होतो. मला तुझ्यासोबत बोलायचंय. सम्राट सीड समोर येऊन उभं राहतच त्याला म्हणाला. आम्हाला तुझ्यासोबत अजिबात बोलायचं नाही. आद्या, चल इथून, सीड तिला म्हणाला. आद्या दोघांचंही जे काही चालू होतं ते बघत होती. आय एम सॉरी यार, सम्राट म्हणाला. नकोय तुझी सॉरी, मला नाही बोलायचंय तुझ्यासोबत, म्हणत सीड सम्राटला बाजूला करत आद्याचा हात पकडायला जाणार, पण त्याआधी सम्राटने त्याचा हात पकडला. असं कसं नाही बोलायचं तेच मी बघतो, म्हणत सम्राटने सीडचा हात गळ्यात टाकत त्याला स्वतःच्या डाव्या खांद्यावर उचलून घेतलं. पडतील ते, आद्या घाबरतच सीडच्या जवळ आली. नाही ग पाडत त्याला, आणि तसंही तो पडल्यावर त्याला कमी आणि मला जास्त लागेल. त्याचा राग घालवून पुन्हा त्याला इथे घेऊन येतो, सम्राट म्हणाला. आम्हाला नाही म्हणजे नाही बोलायचंय तुझ्यासोबत, खाली उतरव यार, सीड म्हणाला. यार पण बोलतोयस आणि बोलायचं नाही असं पण बोलतोयस, दोन्ही गोष्टीत कशा रे चालतील, सम्राट मस्तीतच म्हणाला. तू खाली उतरव आधी, म्हणत सीड सम्राटच्या अंगावरून खाली उतरण्यासाठी धडपड करू लागला, पण सम्राटच्या पंजातून सुटणं मुश्किल होतं त्याच्यासाठी. सम्राट त्याला घेऊन स्वतःच्या खोलीत आला. खोलीत येताच त्याने त्याला बेडवर आडवं केलं. तो तिथून उठणार त्याआधीच तो त्याच्यावर सवार होऊन बसलाय. काय वेडेपणा आहे हा, सीड रागातच ओरडला. जोपर्यंत तू माझं बोलणं ऐकत नाही तोपर्यंत मी तुला ह्या खोलीबाहेर सोडणार नाही, सम्राट म्हणाला. तू आमच्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. आम्ही, सीड पुढे काही बोलायला जाणार त्याआधीच सम्राटने त्याच्या तोंडावर हात ठेवत त्याला शांत केलं. काय सकाळ सकाळी पेशवाई भाषा लावलीस यार तू, तिने ऐकलं तर पुन्हा रागवेल ती, म्हणत सम्राटने बाथरूमच्या दिशेने इशारा केला. खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज त्याला येऊ लागला. सीडने जमेल त्या ताकदीनेशीर सम्राटचे ओठांपाशी धरलेला हात बाजूला केला. कोण आहे आत, सीडने विचारलं. आहे कोणीतरी, तू मला सांग तुझा माझ्यावरचा राग गेला की नाही ते, सम्राटने सीडला विचारलं. तो कधीच जाणार नाही, सीड नजरेत राग आणत पुन्हा उत्तरला. आय एम सॉरी ना यार,
तुझी काळजी वाटत होती म्हणून मी तसं वागलो ना. इथे अण्णांनी तुझ्या विरोधात कट रचलाय आणि मला ते सगळं आबांकडून कळलं. तुला ते सगळं सांगायचं नाही असं त्यांनी सांगितलंय, म्हणून मी तुला तिच्यापासून लांब करत होतो यार. तुझी काळजी वाटत होती मला. जर मी तुला सगळं काही सांगितलं, हे जर आबांना कळलं तर ते आमची काय अवस्था करतील हे तुला सांगायला नको. सम्राट म्हणाला, आमचे अण्णा आमच्याबद्दल नको ते विचार कधीच करणार नाही. तुझ्या कोणत्याच गोष्टीवर आम्हाला विश्वास नाही आणि आम्हाला काहीच माहीत नाही अशातला भाग नाही. तुझं आणि ध्रुवीचं जे काही चालू आहे ते सुद्धा आम्हाला माहिती आहे. तुम्ही सगळे मिळून मला माझ्या आद्यापासून वेगळं करायचा प्रयत्न करतायत. सगळ्यांचं सोड, पण तू माझ्यासोबत असं वागतोयस यावर माझा विश्वासच बसत नाहीये. किती प्रेम करतो यार आम्ही तुझ्यावर. ह्या घरात जर आम्ही सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला दिलं असेल तर तो तू आहेस, पण तू सुद्धा आमच्या पाठीत खंजीर खूप असतोयस. सीड म्हणाला, पागल झालायस का? काहीही काय बोलतोयस? मी का तुझ्या पाठीत खंजीर खुपसेल? आपण काहीच केलं नाही असे भाव चेहऱ्यावर आणत सम्राटने त्याला विचारलं. ओव्हर ॲक्टिंग बंद कर तुझी, सीड म्हणाला. ओव्हर ॲक्टिंग? सम्राट सीडचं बदललेलं रूप बघतच म्हणाला, उठ आमच्यावरचा, आम्हाला नाही बोलायचंय तुझ्यासोबत. सीड सम्राटला पोटावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न करतच म्हणाला, पण सम्राट तीळ मात्र सुद्धा हलत नव्हता. तुला खरंच माझ्यासोबत बोलायचं नाही आहे? सम्राटने विचारलं. नाही नाही नाही, सीड मोठ्यानेच ओरडला. नक्की नाही बोलायचंय? सम्राटने पुन्हा प्रश्न केला. एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून माझं उत्तर बदलणार नाही आहे, सीड उत्तरला. ठीक आहे, जा मग तू इथून, म्हणत सम्राट सीडवरचा उठला. ड्रॉवर उघडून त्यातून काहीतरी तो शोधू लागला. सीड त्याचं जे काही चालू आहे ते बघतच बेडवर उठून बसला. पहिल्या ड्रॉवरमध्ये जे पाहिजे ते त्याला मिळालं नाही, तसं त्याने दुसरा ड्रॉवर उघडला. ड्रॉवरमधील सगळं सामान तो बाहेर काढून बेडवर टाकत होता. सीडला राहावलं नाही तसं त्याला विचारलं की काय शोधतोयस? इट्स नन ऑफ युअर बिझनेस, सम्राट त्याच्यावर ओरडला. रागाने त्याची छाती खूप फुलली होती. हाती चॉपर लागलं तसं तो शांत बसला. सम्राट, सीडने घाबरतच त्याला आवाज दिला. सम्राटने चॉपर उघडून त्याला स्मित दिलं. ह्या घरी मी फक्त तुझ्यासाठी राहत होतो, पण आज तूच माझ्यावर नको नको ते आरोप करू लागलायस. मग मला ह्या घरातच काय, ह्या जगातच राहावंसं नाही वाटत आहे. टेक केअर, म्हणत सम्राटने स्वतःच्या मनगटावरून तो धारदार चॉपर फिरवला. रक्ताचे शिंतोडे तिथेच उडले. सम्राट, सीड मोठ्यानेच ओरडला. लांब राहायचं तू माझ्यापासून. धारदार चॉपर सीड समोर धरतच तो म्हणाला. आय एम सॉरी, प्लीज स्टॉप इट. सीड सम्राटला शांत करण्याचा प्रयत्न करतच म्हणाला. सीड एवढं म्हणेपर्यंत सम्राटने पुन्हा धारदार चॉपर मनगटावरून फिरवलं. आता मात्र हातातून जाणवणाऱ्या वेदना त्याला सहन झाल्या नाही. चॉपर त्याच्या हातातून गळून पडलं आणि तो सुद्धा हात धरत खाली पडला. सम्राट, सीड घाबरतच त्याच्या जवळ आला. बाजूलाच पडलेलं टॉवेल सीडने हातात घेत सम्राटच्या हाताभोवती गुंडाळलं. काय वेडेपणा आहे हा? सीडने विचारलं. तू जा यार इथून, सम्राट सीडला दूर ढकलतच म्हणाला. सीडच्या बाजूला पडलेला चॉपर सम्राट पुन्हा हातात घेणार त्याआधीच सीडने ते हातात घेतला आणि दूर फेकून दिला. सीड, सम्राटने रागातच सीडची कॉलर धरली. थांबव हे सगळं, सीड म्हणाला. ह्या घरी मी तुझ्यासाठीच थांबलोय. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत हे तुला पण चांगलंच माहितीये. तरी तू नको नको ते आरोप माझ्यावर करतोयस जे मला सहन नाही होत आहेत. आणि मी जे काही वागलो ते तुझ्या चांगल्यासाठीच वागलो होतो. आद्या ह्या घरी कोणालाच पसंत नाही. जर तू तिच्यापासून लांब नाही झालास तर तुझे अण्णा तिला तुझ्यापासून लांब करतील. इतक्या लांब करतील की ती परत येणार नाही. आबा आणि अण्णांना एकत्र बोलताना मी स्वतः हे ऐकलंय आणि मी त्यांचं बोलणं ऐकतोय हे दोघांनाही कळलं तसं दोघेही माझ्याजवळ आले. तुला ह्याबद्दल काहीही सांगायचं नाही असं धमकावलेलं त्यांनी मला. फक्त एवढंच नाही, जर तुला धमकावून सुद्धा तू त्यांचं ऐकलं नाहीस तर तुला दूर कुठेतरी पाठवून द्यायचं असं अण्णांचं ठरलंय. कितीही झालं तरी आद्याला ह्या घरी ती लोक नाही ठेवणार. ह्या महिन्याभरात मुख्यमंत्री पद मिळून सुद्धा जाईल. मी तुझा विचार करून तुला तिच्यापासून लांब करत होतो. आय डोंट वॉन्ट टू लॉस्ट यू यार. आणि तू मला चुकीचं समजतोयस.
सम्राट डोळ्यातून पाणी काढतच म्हणाला. हात पकडत सम्राट कण्णत बसला होता. त्याला होणाऱ्या वेदना पाहताना सीडला त्रास होऊ लागला. त्याने त्याला जवळ घेत मिठी मारली. आपण डॉक्टरकडे जाऊयात चल, सीड म्हणाला. काही गरज नाही, तू जा इथून, म्हणत सम्राटने सीडला दूर लोटलं. आय एम सॉरी यार, तू आता मला हे सगळं सांगण्यापेक्षा आधी का नाही सांगितलंस? आधी सांगितलं असतंस तर मग मी असं रिॲक्ट नसतोच झालो ना, सीड म्हणाला. सांगितलं असतं तर तू हे घर सोडून निघून गेला असता. मग मी एकटा ह्या राजकारणी लोकांसोबत राहून काय करू? सम्राट म्हणाला. मग माझ्या बायकोने ह्या राजकारणी लोकांमुळे स्वतः जीव गमवावा अशी तुझी इच्छा आहे का? सीडने विचारलं. तू तिच्या प्रेमात पडलायस हे तू मला कधी सांगितलंस? सम्राटने दात चावतच विचारलं. तुला सगळं सांगायला तू इथे होतास का? सीडने सुद्धा रागातच विचारलं. जेव्हा इथे आलो तेव्हा पण कुठे सांगितलंस तू मला? मी तुला माझ्या पद्धतीने वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे ना. तुझ्यात आणि ध्रुवीमध्ये काय झालं हे सुद्धा मला माहिती नाही. मी तुमच्या दोघांची छोटी छोटी भांडणं सुद्धा आतापर्यंत सॉल्व्ह करत आलोय यार. आणि आता सुद्धा मी तेच करत होतो. त्या ध्रुवीपेक्षा कोणी चांगली मुलगी भेटली तसं तू ध्रुवीला विसरला आणि लगेच तू त्या आध्याच्या सौंदर्याला भुलला असा विचार पण माझ्या डोक्यात आलेला. आणि म्हणून मी तुला आध्यापासून लांब करत होतो. स्पष्ट सांगायचं झालं तर तुला आणि आध्याला लांब करण्यामागे माझे दोनच उद्देश होते. एक म्हणजे ह्या घरातली लोक तुम्हा दोघांचं नातं कधीच एक्सेप्ट करणार नाही, ज्याच्या पुढे जाऊन तुलाच त्रास होणार होता आणि तो मला नको होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू आणि ध्रुवी एकत्र यावं असं मला वाटत होतं. आता मी ह्यात काय चूक केली ते सांग मला, सम्राट म्हणाला. सीड बेडवर शांत बसून डोक्याला हात लावून बसला. संग्रामचं बोलणं खरं मानावं की संग्राम ह्या चक्रव्यूहात सीड अडकला होता. अजून पण राग आहे का तुझा माझ्यावर? सम्राटने त्याला विचारलं. सीडने जबरदस्ती नाही म्हणून मान डोलवली. नक्की ना? सम्राटने विचारलं. सीडने पण हो म्हटले. आपण डॉक्टरकडे जाऊयात? सीडने सम्राटला विचारलं. माझा मी जातो, सम्राट उत्तरला. मी येतो सोबत, सीड त्याला म्हणाला. तसं सम्राट सीडकडे एकटक पाहू लागला. असं का बघतोयस? सीडने त्याला विचारलं. सम्राटने नकारार्थी मान डोलवली. आता बोलशील पण, सीड म्हणाला. तुला काहीतरी दाखवायचं होतं पण आबांच्या खोलीत राहिलं, सम्राट म्हणाला. काय? सीडने विचारलं. एकच मिनिट, मी आलो, सम्राट म्हणाला आणि खोलीबाहेर जाऊ लागला. हाताला लागलंय, मी कुठे जातोयस? आबा टेन्शन घेतील परत, सीड म्हणाला. तुला जसा फरक पडतोय तसा त्यांना नाही फरक पडत रे, मी आलो लगेच, म्हणत सम्राट खोली बाहेर पडला. सम्राटची वाट बघत सीड रूममध्येच बसून राहिला. सम्राटच्या बाथरूममधूनचा दरवाजा उघडून कोणीतरी बाहेर येतंय असं सीडला जाणवलं. दुसरं तिसरं कोणीही नसून ती ध्रुवी होती. अंगाभोवती टॉवेल गुंडाळून ध्रुवी बाथरूममधून बाहेर पडली. तू इथे काय करतोयस? ध्रुवीने विचारलं. तू सम्राटच्या रूममध्ये काय करतेस? सीडने तिलाच उलट प्रश्न केला. गेले 2 दिवस तुझी वाट बघत मी ह्याच रूममध्ये आहे, कुठे गेलेलास तू? म्हणत ध्रुवीने सीडला मिठी मारली. ध्रुवी लीव, म्हणत सीड तिने मारलेली मिठी सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. नको ना इतका रागराग करूस. आय एम सॉरी, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. एवढी मोठी शिक्षा नको ना देऊस मला, प्लीज, म्हणत ती सीडला मारलेली मिठी आणखीन घट्ट करू लागली. सीड तिला स्वतःपासून लांब करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मात्र त्याला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हती. चालू असलेल्या झटापटीत ध्रुवीने शरीराभोवती गुंडाळलेलं टॉवेल खाली पडलं. सीडने डोळे गच्च मिटून घेतले. तू काय वेडेपणा लावलाय ध्रुवी? सीड म्हणाला. बेडवर त्याचे हात फिरत होते. चादर हातात पकडत ती ध्रुवीच्या अंगावर टाकण्याच्या प्रयत्नात तो होता, पण ह्या गडबडीत तोल बेडवर गेला आणि तो बेडवर आडवा झाला. त्याच्यासोबत ध्रुवी सुद्धा. नुकत्याच घेतलेल्या शॉवरमुळे तिच्या केसातून पाणी टपकत होतं, जे सीडच्या चेहऱ्याला ओलं करत होतं. सीड, एकदा बघ तरी माझ्याकडे,
ती त्याच्या गालावरून बोट फिरवत असताना म्हणाली. सिडने डोळे मिटले होते, पण त्याचे हात बिछाण्यावरील काहीतरी शोधत होते. चादर मिळताच त्याने त्या चादरीची घडी उघडली. ध्रुवीचा अंदाज घेत त्याने तिच्या अंगावर ती चादर घातली आणि तिला स्वतःच्या अंगावरून बाजूला केलं. सेड! ती त्याचा हात पकडत त्याला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत होती. हे असं वागून तू माझ्या मनातून अजून उतरतेस ध्रुवी. प्लीज स्टॉप इट. सिड असं म्हणताच ध्रुवी त्याचा हात सोडून देते. मला तू परत हवायस सिड. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. प्लीज कम बॅक. ध्रुवी म्हणाली. इट्स लेट. सिड निर्विकारपणे म्हणाला. माझ्यासाठी आयुष्यभर थांबण्याची तयारी तू दाखवलेलीस. आता लेट झालं तुला? ध्रुवीने त्याचा चेहरा स्वतःच्या दिशेने वळवत त्याला विचारले. तू शेवटपर्यंत माझीच राहिली असतीस तर नक्कीच थांबलो असतो. आता हे सगळं असं वागून काहीच साध्य होणार नाही, सिड म्हणाला. आपलं प्रेम विसरून जाणं इतकं सोपं आहे तुझ्यासाठी? ध्रुवीने सिडची कॉलर पकडत त्याला जवळ ओढतच विचारलं. हो, सिड उत्तरला. तू मला सहजपणे विसरू शकतोस हे एकदा माझ्या नजरेत बघून सांग. ध्रुवीने त्याला आणखीन जवळ ओढतच विचारले. सिड तिच्याकडे बघणं टाळत होता. त्याच्या हनुवटीला धरत तिने त्याचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर धरला. प्लीज सिड. त्याच्या अगदी कानाजवळ येतच ती म्हणाली. सिड तिला काही बोलायला जाणार तोच सिद्धराज. आध्याचा आवाज त्याच्या कानी पडला तसं त्याने डोळे उघडले. आध्या खोलीत आली हे बघून ध्रुवी सिडपासून लांब झाली. आध्याकडे बघत ध्रुवीने क्रूर स्मित दिलं. अंगावर असणारी चादर आणखीन घट्ट पकडत ती पुन्हा बाथरूममध्ये शिरली. आध्याने डोळ्यात पाणी आणत सिडकडे एकटक बघत होती. सिड तिच्या समोर येऊन उभा राहिला तसं त्याच्या कपाळावर साचलेलं पाण्याचे थेंब ती पाहतच राहिली. तू समजतेस असं काहीच नाही आहे, सिड म्हणाला. मला कॉलेजमध्ये जायला उशीर होतोय. आध्याने मान खाली ठेवतच म्हटले आणि ती सम्राटच्या खोलीबाहेर पडली. आध्या वेट. सिड तिला आवाज देत तिच्या मागे मागे येऊ लागला. डोळ्यातून येणारं पाणी पुसत आध्या स्वतःच्या खोलीत आली. क्रमशः काय होईल पुढे? कशी समजूत काढेल सिड आध्याची? कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.